नमस्कार. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे आपला वास्तुदोष दूर होतो आणि ही वस्तू आपल्याला सहज आणि अतिशय स्वस्त आणि कोठेही मिळते. अगदी वाण्याच्या सामानाच्या म्हणजे वाण सामानाच्या दुकानामध्ये सुद्धा अगदी 10, 15, 20 रुपयामध्ये मिळणारी ही वस्तू अत्यंत उपयोगी आहे. अर्थातच ती वस्तू म्हणजे तुरटी. आपल्याला माहितीच आहे की पाणी जर गढूळ झालं आणि त्यातून जर तुरटी फिरवली तर ते पाणी स्वच्छ होतं आणि गाळ खाली बसतो. तसंच आपण सलूनमध्ये गेल्यानंतरही पाहतो की दाढी झाल्यानंतर किंवा चुकून कापल्यानंतर दाढी करणारा व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरून तुरटी फिरवतो किंवा तुरटी लावतो. अर्थातच तुरटी हे निर्जंतुकीकरणाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की वास्तुशास्त्रामध्ये देखील तुरटीला अनन्यसाधारण महत्व आहे. नुसतं वास्तुशास्त्रातच नाही तर ज्योतिषशास्त्रामध्ये देखील तुरटीला विशेष महत्व आहे. आज या भागामध्ये आपण तुरटीचं वास्तुशास्त्रीय महत्व काय ते पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुरटीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातल्या अडचणी कशा सोडवायच्या याची माहिती मी तुम्हाला देतोय. वास्तुशास्त्रात असं म्हटलं जातं की घराचे दरवाजे असतील, खिडक्या असतील, तुमची एंट्री वगैरे आहे, या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणातून सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून तुरटीचे काही तुकडे तुम्ही खिडकी आणि दरवाजाजवळ ठेवा. पांढऱ्या रंगाच्या फडक्यामध्ये आपण घराच्या दरवाजावर तुरटी बांधून ठेवू शकता किंवा काचेची एक प्लेन बाटली घ्या, ओपन म्हणजे दिसेल त्याच्यामध्ये, आणि त्यात तुरटीची बारीक भुकटी करून भरून ठेवा. या तुरटीमध्ये जर आपण 7 लवंगा टाकल्या तर त्याही उत्तम ठरतील. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घराजवळ कचरा कोंडी किंवा जुनाट पडकी घरं किंवा एखादा कचऱ्याचा ढिगारा किंवा कुठलाही ढिगारा पडलेला असतो. बऱ्याचदा असं पण पाहतो की आपल्या घराजवळ खूप मोठे मोठे महावृक्ष असतात, जसं की वड, पिंपळ, औदुंबर खूप मोठ्या प्रमाणात असतात. तसंच घराजवळ दर्गा, मंदिर, मशीद, धार्मिक ठिकाणं असतात. या ठिकाणावर ना आपल्याला वाटतं, परंतु सगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये उत्पन्न होते आणि नकारात्मक ऊर्जा देखील उत्पन्न होते. आणि त्यासाठी जर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर आणि खिडक्यांवर तुरटी बांधून ठेवाल, पांढऱ्या रंगाच्या फडक्यात बांधून ठेवाल किंवा ओपन जरी ठेवली तरी तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या घराजवळ कोणतंही स्मशान असेल, मग ते कब्रस्तान असेल किंवा कुठलंही स्मशान असेल, तर तुम्ही हा तुरटीचा प्रयोग नक्की करा. तुरटी खरं तर काचेच्या प्लेटमध्ये ठेवणं योग्य मानलं जातं किंवा मातीच्या मडक्यात ठेवणं योग्य मानलं जातं. आणि ही तुरटी तुम्ही महिन्यानंतर बदलू शकता. तुम्ही पांढऱ्या फडक्यातही बांधून ठेवू शकता. बरीच मंडळी आपल्या संडास बाथरूम मध्ये खायचं खडे मीठ ठेवतात, पण खरं सांगू का, हे चुकीचं आहे. कारण खडे मीठ आपण जेवणामध्ये वापरतो आणि अन्नामध्ये वापरायची गोष्ट आपण संडासमध्ये कशी बरं ठेवायची. मिठाला धर्मशास्त्रात खूप महत्व आहे. तुम्ही साध्या तोंडाने मीठ मागू शकत नाही. तुम्ही गोड द्या म्हणता किंवा मीठ हातावर घेतलं जात नाही आणि याच मिठाच्या शपथा देखील घेतल्या जातात. म्हणून असं मीठ आपण बाथरूम संडासमध्ये हे खडे मीठ ठेवायचं योग्य आहे का? मग असं खडे मीठ ठेवण्याच्या ऐवजी मातीच्या मडक्यामध्ये जर आपण तुरटीची भुकटी किंवा तुरटीचे खडे ठेवले तर त्याचा निश्चित चांगला उपयोग होतो. दर महिन्याला तुम्ही ती तुरटी तिथे घाण पाण्यात टाकून द्या आणि पुन्हा नवीन भरून ठेवा. पैशाची चणचण तुम्हाला जर भासत असेल तर काळ्या कपड्यामध्ये तुरटी ठेवण्याची पद्धत आहे. अगदी थोडी ठेवा, मोठी ठेवा, किती ठेवा. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, चारही कोपऱ्यामध्ये तुरटी ही काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि ती अशा पद्धतीने बांधून ठेवा की जी येणाऱ्याला दिसणार नाही. कारण ज्यानं कोणी तुम्हाला जर विचारलं हे काय बांधलं तर विषय संपला, ते योग्य नाही. तुरटीचे 5-6 तुकडे घ्या आणि ते 6 निळ्या फुलांसह, म्हणजे 6 निळी फुलं आणि तुरटीचा कपडा, आपलं तुरटीचे 5 तुकडे हे काळ्या कपड्यात बांधून नेहमी आपल्या खिशात ठेवा. तुरटीचे 5 तुकडे, 6 निळी फुलं काळ्या कपड्या बांधून आपल्या जवळ ठेवा. असं करण्यानं रस्त्यातल्या ज्या विविध प्रेतबाधा किंवा इतर बाधा असतात त्याच्यापासून तुमचं रक्षण होईल आणि तुमचा खिसाही कायम पैशाने भरला राहील. अर्थात काम पण करायला पाहिजे. तुरटी खायच्या जो खाऊचं पान असतं, ज्याला नागवेलीचं पान म्हणतो, त्याच्यात सुद्धा बांधून तुम्ही खिशात ठेवू शकता. ते सुद्धा चांगलं आहे असं म्हटलं जातं. याशिवाय ज्या ठिकाणी आपण चपला बुटं ठेवतो, आपण आपले कपडे ठेवतो,
त्या ठिकाणी देखील आपण तुरटीचा खडा किंवा वडी ठेवू शकता. कधी कधी असं होतं की एखादं झाड हे फळांनी भरलेलं असतं आणि ती फळं पाहून लोक त्याचं नावाजतात. त्याला नजर लागू नये म्हणून काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटी बांधून त्या झाडाला तुम्ही अडकू शकता. दर्शक हो, हे सगळे उपाय पारंपरिक असून यामागे विज्ञान शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कदाचित तो सापडणार नाही. त्यामुळे आपण हे उपाय श्रद्धेने करावेत. या पोस्ट मागं किंवा या व्हिडिओ दाखवण्यामागं अंधश्रद्धा पसरवणं हा हेतू नाही किंवा तत्संबंधित गोष्टींचा प्रचार प्रसार करणं हा हेतू नाही. पण एक साधीशी गोष्ट जी कुठेही 5-10-20 रुपयापर्यंत मिळते अशी वस्तू जी आमच्या पूर्वजांनी आमच्या आजी आजोबांनी सांगितली आहे ते उपायात जर आम्ही आणली आणि आम्ही उपाय करून पाहिले, मी तर म्हणतो फरक जरी नाही पडला तर आपल्याला अनुभव तर येईल आणि जर आनंद मिळाला तर अशी गोष्ट करून पाहायला काय हरकत आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ आपल्या पुढे सादर केला आहे. आपणही तुरटीचे हे प्रयोग करून आम्हाला जरूर कॉमेंट्स करून किंवा फोन करून सांगा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते देखील आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागासह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.